सिद्धनेरली येथे सीटू संघटनेच्या वतीने 1 मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सीटू कामगार संघटनेच्या वतीने मसोबा मंदिर ते लाल बावटा ऑफिस कामगार भवनपर्यंत भव्य रॅली काढण्यात आली. यावेळी कामगारांनी आपल्या हक्कांच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. लाल बावटा ऑफिस कामगार भवन येथे उत्साही वातावरणात ध्वजारोहण आणि मार्गदर्शनपर मेळावा संपन्न झाला. कामगार दिनानिमित्त काढण्यात आलेल्या या रॅलीमध्ये कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 1 मे कामगार दिन चिरायू होवो. जगातील कामगारांनो एक व्हा. CITU जिंदाबाद आणि कामगार एकजुटीचा विजय असो अशा घोषणांनी नदी किनारा परिसर दणाणून सोडला. हातात लाल बावटा घेऊन कामगारांनी आपली एकता दर्शवली. यावेळी सीटूचे जिल्हा जनरल सेक्रेटरी कॉम्रेड शिवाजी मगदूम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या प्रसंगी बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या RPL योजनेबाबत जिल्हा समन्वयक माननीय शहाबाज पठाण यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. कामगार म्हणून जातो ते भाऊ म्हणून जातो. आता इथं तुम्ही पण त्याच नात्यानं माझ्यासाठी इथं बसलेला एक मी तुमच्यापेक्षा बऱ्याच जणांच्या मी वयानं लहानपण आहे, लहान भाऊ किंवा एक वेगळ्या नात्याने मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे. त्याच्याबद्दल सगळ्यांनी व्यवस्थित ऐकून घ्यावं फक्त माझी एवढी एक इच्छा आहे. तर आता जसं की सगळेजण म्हटले की RPL योजना काय, RPL योजना काय, तर RPL योजना म्हणजेच काय की रिकॉग्निशन ऑफ प्रायर लर्निंग, म्हणजे त्याला मराठीमध्ये म्हटलं जातं पूर्व शिक्षणाची ओळख. पूर्व शिक्षणाची ओळख म्हणजे काय की आपण सर्वजण बांधकाम कामगार म्हणून सध्या आपण काम करतोय. तर काम करत असताना कोणी असं की काम जेव्हा आपण करतो की कोणी गवंड्याच्या हाताखाली काम करतो, कोणी प्लंबरच्या हाताखाली काम करतो, कोणी वेल्डरच्या हाताखाली काम करतो, तर कोणी इलेक्ट्रिशियनच्या हाताखाली काम करतो. जेव्हा आपण त्यांच्या हाताखाली काम करतो आपल्याला त्या कामाचं पूर्णपणे नॉलेज किंवा अनुभव असतो का? नाही, बऱ्याच जणांना नसतो. आपण काय करतो त्यांचं बघून शिकतो. तर RPL योजना कशासाठी की तुम्ही अनुभवातून किंवा पूर्व शिक्षणातून किंवा कोणाच्या तरी बघण्यातून जे तुम्ही काम शिकलेलं आहात त्याला फक्त पुढच्या पातळीपर्यंत नेण्याचं काम RPL योजनेतून आपण करतो. तर RPL योजनेमध्ये जर महत्वाच्या गोष्टी सांगायच्या झाल्या तर RPL योजना एकूण 15 दिवसाचं आपण ह्याच्यामध्ये ट्रेनिंग घेतो. रोज 8 तास याप्रमाणे 120 तासाचं आपलं प्रशिक्षण आपण कंडक्ट करतो याच्यामध्ये. तर ह्या 15 दिवसामध्ये आपण कामगारांना बांधकामाच्या ठिकाणी काम करत असताना स्वतःची सुरक्षितता म्हणजे स्वतःचं संरक्षण कसं करावं या गोष्टीला आपण सगळ्यात आधी प्राधान्य देतो. कारण का तर काम करत असताना आपण जर सुरक्षा स्वतःची नाही ठेवली तर बऱ्याच प्रकारचे अपघात घडतात. त्याच्यामध्ये काही लोकांना मृत्यू येतो, काही लोकांना अपंगत्वही येतं. एक जर करता माणूस घरचा जर गेला तर त्या घरावर काय वेळ ते आपण सगळ्यांनी बघितलं पण असेल. तर त्यासाठी सुरक्षा किती महत्वाची आहे हे आपण ह्या योजनेतून सगळ्यात आधी तुम्हाला मी पूर्णपणे गोष्टीचं प्रशिक्षण देतो. त्याच्यानंतर बांधकामाच्या ठिकाणी आपण जे काही बांधकाम साहित्य वापरतो त्या साहित्याचा वापर योग्य पद्धतीनं कसा केला पाहिजे, त्याच्यामध्ये स्वतःची सुरक्षितता कशी बाळगली पाहिजे हे आपण या ट्रेनिंग मध्ये तुम्हाला शिकवतो. आणि बांधकाम करत असताना काळजी काय घेणं महत्वाचं आहे आपली आणि आपल्या सोबत काम करणाऱ्या लोकांची. या सगळ्या गोष्टी या प्रशिक्षणामध्ये तुम्हाला शिकवल्या जातात, सांगितल्या जातात. आणि ह्या प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर तुमची एक एक्झाम घेतली जाते, एक परीक्षा घेतली जाते, ज्याच्यामध्ये तुमची तोंडी परीक्षा असते, थेअरी क्वेश्चन्स असतात आणि त्याच्यानंतर प्रॅक्टिकल असतात. जे तुम्ही रेग्युलर काम करता त्याच्या रिलेटेड सगळ्या गोष्टी असतात. त्यामुळे ते परीक्षा घेणं पण तेवढंच गरजेचं आहे, कारण तुम्हाला त्याचं महाराष्ट्र शासनातर्फे एक आपलं सर्टिफिकेट आपण देतो. त्या सर्टिफिकेटचा फायदा तुम्हाला असा आहे की इथून पुढे प्रत्येक योजनेचा लाभ घेताना किंवा जर तुम्हाला इथून पुढे रिन्यू जर तुमचं कार्ड करायचं असेल तर त्यावेळेला ते सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे. आजकाल तुम्हाला बऱ्याच जणांना माहित असेल, इव्हन पदाधिकाऱ्यांना माहित असेल की इंजिनियर आज कुठल्याही दाखल्याला सही देत नाही लवकर. बरोबर आहे? का देत नाही याच्या मागचं रिझन काय किंवा कामाचं कारण काय? तर तुम्ही ऐकलं असेल की मला वाटतं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सगळ्यात पहिला कागलमध्येच मला वाटतं काहीतरी कारवाई झाल्या त्या कामगारांच्यावर. बरोबर ना? बोगस कामगार झाले होते ते, म्हणजे ज्यांचं सगळं काही चांगलं असताना त्यांनी केलं. मग त्याच्यामध्ये इंजिनियरची नावं पण आली काय.
त्यामध्ये इंजिनियर आता काय करायला लागले की जरा विचारपूर्वक तिने सहाय्य करायला. पण आज ना उद्या शासनाचा नियम असा पण आहे की बाबा जो बांधकाम कामगार आरपीएलचं प्रशिक्षण घेऊन सर्टिफिकेट घेईल त्या माणसाला शक्यतो इथून पुढं इंजिनियरच्या दाखल्याची गरज पडणार नाही. तो फक्त त्याच्या एका सर्टिफिकेटवर स्वतःचं रिन्युएशन सुद्धा करू शकतो आणि इथून पुढे येणाऱ्या बऱ्याच बांधकाम कामगार योजनेचा लाभ घेऊ शकतो. जसं की आता योजना म्हटलं तर योजना आपल्याला बऱ्याच मिळतात. त्याच्यामध्ये भांडी मिळालेत बऱ्याच जणांना, काही जणांना पेट्या मिळालेल्या आहेत, काही जणांना मेडिकलचा लाभ मिळालेला आहे, काहींना शिष्यवृत्तीचा लाभ मिळालेला आहे, काहींना घरकुलचा लाभ मिळालेला आहे. बरोबर आहे. तर आता परवा एक नवीनच बातमी पण आली, यावर कॉम्रेड मखदूम साहेबांनी एक व्हिडिओ पण केला होता की बांधकाम कामगारांना सायकल मिळणार आहे म्हणून. पण असं काही नाहीये, सायकल अजून काही मिळालं नाही, तसा GR पण गव्हर्नमेंटचा नाही. हा, पण आज भांडी बंद झाली म्हणून पुढे काय योजना येईल ह्याच्याबद्दल विचार करण्यापेक्षा ना की जी योजना येईल ना ती चांगलीच असणार आहे, एवढं तर आम्ही सांगू शकतो तुम्हाला. पण त्यातलाच एक भाग म्हणून कसं आहे की आरपीएल प्रशिक्षण तुम्ही का घ्यावं, कारण हे तुमच्या पुढच्या येणाऱ्या भविष्यासाठी खूप महत्वाचं आहे. कारण आपण आज बघतोय की कामगार बऱ्याच वेळेला भरपूर ठिकाणी काम करतात, पण त्याच्यामध्ये काही संघटित कामगार आहेत तर काही असंघटित कामगार आहेत. जे संघटित कामगार आहेत त्यांच्यापर्यंत प्रत्येक योजनेचा लाभ आज मिळतोय, पण जे असंघटित कामगार आहेत त्यांचं काय. तर त्या लोकांनाही या योजनेचा जर त्यांनी लाभ घेतला तर त्यांनाही आपल्या या रोजच्या विकासाच्या फ्लो मध्ये येण्यासाठी त्यांना मदत होणार आहे. तर आता बघा, प्रशिक्षण मध्ये महत्वाच्या गोष्टी सांगायच्या म्हटल्या तर तुम्हाला प्रत्येकाला सेफ्टी किट प्रत्येकाला मिळालं असेल, बरोबर आहे. पेटी मिळालेली आहे, त्या पेटीमध्ये तुमच्या कामावरती जाण्यासाठीच्या बऱ्याच काही सेफ्टीच्या वस्तू मिळालेल्या आहेत. त्याच्यामध्ये सेफ्टी हेल्मेट आहे, सेफ्टी जॅकेट आहे, सेफ्टी गॉगल आहे, सेफ्टी मास्क आहे, त्याच्यानंतर सेफ्टी शूज आहेत. तर या वस्तू आपण घेतल्यानंतर त्याचा खरोखर आपण वापर करतो का, बांधकाम ठिकाणी आपण करतो का, तर केला पाहिजे. कारण ते आपल्या सुरक्षेसाठी आहे. हेल्मेट घातलं तर आपलं बांधकाम साईडवर आपलं संरक्षण होणार आहे. वरून काही वस्तू पडली, काय जरी झालं तर त्याच्यापासून आपल्याला फायदा आहे. सेफ्टी शूज घालणं गरजेचं आहे, कारण का तर बांधकामाच्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी तारे, खिळे, मुळे, दगड-धोंडे बऱ्याच काही गोष्टी पडलेल्या असतात. जर कुणाला काय लागलं बिगलं किंवा जर मोठी काही इजा झाली तर त्याचा खर्च कोण उचलणार. तर त्यासाठी स्वतःची सुरक्षा ठेवणं पण तेवढंच गरजेचं आहे जेवढं आपल्याला काम महत्वाचं आहे. तर हे प्रशिक्षण मध्ये आपण सगळ्या गोष्टी प्रॉपरली तुम्हाला आपण शिकवतो. यासाठी आपले ट्रेनर सुद्धा अवेलेबल असतात. मी तुमच्यासाठी 24 तास अवेलेबल आहे. मी मखदूम साहेबांना पण मागच्या सांगितलं, इव्हन सुतार सरांनी पण बघितलेलं आहे की या प्रशिक्षणाच्या दरम्यान आहे ना, प्रत्येकाला ज्या गोष्टी त्याला ज्या माहित नाहीये त्या गोष्टीची पूर्णपणे माहिती आपण दिली जाते. कुणाच्या काही शंका कुशंका काही प्रश्न असतील तर तुम्ही कधीही विचारू शकता. तुम्हाला त्या सगळ्या गोष्टींचं निरसन आम्ही करून दिलं जाईल. राहिला प्रश्न या योजनेचा की मागच्या 2 वर्षापासून ही योजना चालू करायचं म्हणून चाललं होतं. बऱ्याच जणांनी फॉर्म सुद्धा गोळा करून दिलेले आहेत, बरोबर आहे. पण ती योजना झाली नाही. का झाली नाही, तर काही इंटरनल गोष्टी असतात. त्या कसं आहे, आपण रितसर सगळ्यांना कळतात असं नाही. पण ह्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ही योजना आता चालू करून मला तरी 9 महिने झालेले आहेत. ह्या 9 महिन्यामध्ये मला बऱ्यापैकी चांगला प्रतिसादही मिळालेला आहे आणि हाच प्रतिसाद मला इथून पुढेही मिळेल अशी मी आज इथं बसलेल्या पदाधिकाऱ्यांजवळ एक आशा व्यक्त करतो. ठीक आहे, की तुम्ही लोक या योजनेचा लाभ जरूर घ्या. का घ्यावा, तर एकतरी आपल्याला प्रशिक्षणाचं सर्टिफिकेट मिळणार आहे जे इथून पुढे तुम्हाला आयुष्यभरासाठी लागणार आहे. जोपर्यंत तुमची नोंदणी आहे तोपर्यंत तुम्हाला ते सर्टिफिकेट लागणार आहे. त्याचबरोबर गव्हर्नमेंट कडनं 4200चा लाभही मिळणार आहे तुम्हाला. तर ह्या योजनेसाठी मी जास्त काही बोलत नाही, कारण मी एवढीच एक अपेक्षा व्यक्त करतो की तुम्ही सर्वजण ह्या योजनेचा पुरेपूर लाभ घ्या. तुम्हाला कुठल्याही प्रकारची काही मदत लागली तर आपले पदाधिकारी सदस्य सगळे इथे बसलेले आहेत. मी सुद्धा आहे तुमच्यासाठी अवेलेबल. कधी कोणाला काही शंका असेल तर तुम्ही विचारू शकता मला. ठीक आहे, एवढे 2 शब्द बोलून मी माझं इथंच थांबतो. धन्यवाद. बांधकाम कामगारांनी या योजनांचा लाभ घेऊन आपले कौशल्य आणि सुरक्षा कशी वाढवावी यावर त्यांनी प्रकाश टाकला. यावेळी बोलताना कॉम्रेड शिवाजी मखदूम यांनी कामगार दिनाचा इतिहास आणि महत्त्व विशद केले. यावेळी त्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या कामगार विरोधी धोरणांवर कडक शब्दात टीका केली. ते म्हणाले की आजचे सरकार जुने कामगार कायदे रद्द करून 4 श्रमसंहिता लागू करत आहे. हे बदल कामगारांच्या हिताचे नसून त्यांना देशोधडीला लावणारे आहेत. कामगारांनी आपल्या हक्कांसाठी संघटित राहणे काळाची गरज आहे. या कार्यक्रमादरम्यान आमदार संजय गायकवाड यांनी
प्रशांत आंबी यांना केलेल्या अर्वाच्य शिवीगाळीचा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान केल्याचा तीव्र निषेध करण्यात आला. कामगारांनी गायकवाड यांच्या प्रवृत्तीचा निषेध करत संताप व्यक्त केला. यावेळी नफिसा पठाण, सीटूच्या कोषाध्यक्ष उज्ज्वला पाटील, मोहन गिरी, संदीप सुतार, आनंदा कराडे, रमेश निर्मळे, दिनकर जाधव यांची भाषणं झाली. यावेळी संतोष राठोड, राजाराम आरडे, रमेश कांबळे, दगडू कांबळे, भरत सुतार, पांडुरंग मोरबाडे, सुजाता वास्कर, वनिता लाड, महादेव मगदूम, मारुती कांबळे, यल्लाप्पा पाटील, सुनील नुल्ले, शिवाजी सुतार, विनोद वड्ड, शिवाजी पोवार, पुष्पा मोरे, विद्या कांबळे, बंटी घराळ, अजित मुल्लानी, संभाजी तापेकर, हिंदूराव कदम, राजेंद्र तिबिले, पांडुरंग सुतार आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांचे स्वागत कागल तालुका अध्यक्ष विक्रम खतकर यांनी केले, तर आभार दिनकर जाधव यांनी मानले. या कार्यक्रमास सीटूचे तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. भाजप सरकार चले जाओ, भाजप सरकार वॉश में हो.